नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। कालच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रामध्ये घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यामधील शेतकऱ्यांना आता पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या आगामी हप्त्यांचे पैसे एकाच वेळेस आणि या दिवशी बँक खात्यावर जमा करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा केली आहे। तर मग काय आहे संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मग चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, अपडेट अशा प्रकारची आहे की पीएम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशामध्ये लागू करण्यामध्ये आली। या योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे। दर 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या अंतर्गत जमा केले जातात। जानेवारी महिन्यामध्ये बातमी आली होती की पीएम किसान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रोख रकमेचे प्रमाण वार्षिक 6,000 वरून 8,000 रुपयेपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे। तर आता ऑक्टोबर 2023 मध्ये बातमी आली की 5 राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि या निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांवर फोकस ठेवून पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा देखील केंद्र सरकार करू शकते। त्यासाठी पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव याच महिन्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणला देखील जाणार आहे। या बातमीस असं म्हटलं की पीएम किसानच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या ही 11 कोटींहून 8.51 कोटीवर आलेली आहे। म्हणजे 2.5 कोटी लाभार्थी कमी झाल्याने योजनेच्या निधीमध्ये 2,000 रुपये वाढवले तरी केंद्राकडून दिली जाणारी रक्कम ही आता वाढणार नाहीये। याबरोबरच जानेवारी महिन्यामध्ये बातमी आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याविषयी माहिती दिली होती। महागाई आणि इतर कारणामुळे किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न विचारला होता। देशामध्ये 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची वोट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार शेतकऱ्यांना मोटिवेट देण्याच्या तयारीमध्ये आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकार आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा आणि 17वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा विचार करत आहे। तसेच या हप्त्याची रक्कम देखील वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। याबरोबरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जात आहेत। हे पैसे 3 हप्त्यामध्ये दिले जातात। आता मोदी सरकार या हप्त्यांची रक्कम वाढवून 8,000 वरून 9,000 रुपये करण्याचा देखील विचार करत आहे। तर मग आता देशामधील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना येत्या काही दिवसांमध्ये 16वा आणि 17वा हप्ता एकाच वेळेस देण्यामध्ये येणार आहे। याबरोबरच महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता देखील याच काळामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।